नमस्कार फॅमिली. मी अजून माझा जीवलग मित्र म्हणजे रोहित आचेगावला गेलतो बा कुस्त्या बघायला. पद्धतशीर निस्त नाथ खोळा हो. मग तिथे गेल्यावर अर्ध्याच्या वर कुस्त्या संपले होते. मग तिथनं लोक चालले होते. मग आम्हाला वाटलं की तिथे कुस्त्या संपले. मग काय पुढे गेलो तर गेलो, आपल्या मित्राचीच कुस्ती चालली होती. ते म्हणजे आपला नबीलाल दिवाने म्हणजे ओळसंगचा पैलवान आहे बघा हो, निस्त नाथ खोळा. हे पैलवान आपल्या अंगाला झेंडूबाम लावून गेलते बघा. तसलं तर आपण लय शान हो. मग आपल्या रोहित मित्राला ज्ञान सांगालतो, असं केल्यावर असं होतंय, असं केल्यावर असं होतंय. मग काय इकडे पुढं कुस्त्या झालं होतं. मला वाटलं मी पण यांच्यात गेलो तर ह्यांना सगळ्यांना चारी जगांना दनादन आपटून टाकलो असतो, परंतु मला कुस्ती खेळता येत नाही बघा हो. पैसे घेतो तू तर पण खाल्ली मित्र पडतो. माझ्या मित्राला म्हणत होतो चल कुस्ती खेळू होता. माझा मित्र नको नको म्हणला. मग काय तिथल्या कुस्त्या बिस्त्या झाले, नीट निघालो बघा हो तिथनं. मग काय आपल्या दलिंदर मित्रांना भेटायला जायचं होतं. मग त्यांच्याच गावात कुस्त्या होत्या म्हणून मग त्यांना भेटीने त्यांना लय दुःख होईल म्हणून त्यांच्या घराकडे गेलतो. तरीला पण ते दलिंद्र मित्र माझे तिथं नव्हते बघा हो. मग काय त्याने नसल्यामुळे नीट निघालो बघा वळसंगच्या दिशेनं. मग काय वळसंगला जात असताना सावकार जरा आजी त्यांच्या कहाणी सांगायला, आमची आजी एवढी सुंदर आहे तेवढी सुंदर आहे. मी म्हणलो राहू दे सोडा, ह्या गाडीवरला डायलॉग बघ. तर वाट दाखवू पण भुकला तर वाट लावू. त्या लिहिणाऱ्याला माझं 100 कोटी सलाम आहे बघा हो. वाव, आज सकाळ मला देवी दिसले. चांगली होती. मग माझ्यासाठी देवी भाऊला देवी दिसते मग देवी माझं तोंड बारशात तुझं. पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू. जय हिंद जय मास्टर.